जोरदार विजय झालेला आहे. अंबडच्या जनतेनं मोठा कौल तुमच्या बाजूने दिलेला आहे. काय पहिली प्रतिक्रिया विजयानंतर? सगळ्यात पहिले मी या शहराच्या जनतेच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या वडिलांची पुण्याई, त्यांनी दिलेले आशीर्वाद, आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये लढलेले इलेक्शन, 6314ची लीड आहे मला अध्यक्षपदासाठीची. ही न भूतो न भविष्यतो अशी शहरातून लीड भेटली आहे. म्हणजे जनतेने भरभरून आशीर्वाद दिलाय आणि एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आमच्यावरती. नक्कीच येणाऱ्या काळात जनतेच्या सर्व प्रश्नांवरती आम्ही खरे उतरू याची मला खात्री आहे. आज विजयाचा गुलाल उधळत असताना मोठी जबाबदारी आंबडकरांनी तुमच्यावर सोपवलेली आहे. कोणत्या कामाला प्राधान्य देणार? कारण पाण्याचा प्रश्न आंबडमध्ये प्रामुख्याने जाणवतो. या संदर्भात आपण काय करणार? नाही, आम्ही डे 1 पासून या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की शहरात पाणी प्रश्न हा मोठा आहे. पण येणाऱ्या वर्षभराच्या आत पाण्याचा प्रश्न हा आम्ही मार्गी लावू आणि शहराला मुबलक असं पाणी उपलब्ध करून देऊ. या निवडणुकीमध्ये कधी नव्हे तेवढा एच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप झालेत. हो, पण जनतेने त्याचं उत्तर दिलं असं वाटतं तुम्हाला? 100% जे काय व्हिडिओ बनवल्या गेले त्याला जनतेनं चोख उत्तर दिलं. म्हणजे धोबी पछाड उत्तर ज्याला म्हणतो आपण, तशा टाईपचं उत्तर आहे. 6300 म्हणजे प्रचंड बहुमत झालं. त्यामुळं मी वापस एकदा शहराच्या जनतेचे आभार मानतो. साहेब, शेवटचा प्रश्न, कुलकर्णी त्यांना काय राजकारण नाही. बऱ्याच दिवसानंतर कुठे घरामध्ये विजय उधळला जातो. कारण तुमच्या वडिलांनी बऱ्यापैकी 2001ला आमची आई जनतेतून नगराध्यक्ष होती. 2006ला ओबीसी राखीव होतं. त्यानंतर पुन्हा 2009ला झाली. राजकीय असल्यामुळं आम्हाला संधी भेटली. आज आम्हाला ती संधी उपलब्ध झाली. त्यामुळे नक्कीच आम्ही आमचा वापर कुलकर्णी परिवाराने हे समीकरण केलं.